चला दोन्ही टीम्स आपण यायचंय लवकरात लवकर बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करत आहोत. प्लीज चला दोन्ही टीम्स यायचे. सर्वप्रथम मित्रांनो श्री बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांचं जे कॅलेंडर आहे दिनदर्शिका तिचं आपण अनावरण करणार आहोत, इनॉग्रेशन करणार आहोत. लाईव्ह प्लीज आपण यायचंय. तर स्क्रीनवरती आपण पाहू शकता 2024 ची दिनदर्शिका हिचं मात्र इनॉग्रेशन केलं जात आहे सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो 2024 कॅलेंडर साठी. तर खूप साऱ्या शुभेच्छा 2024च्या निश्चित स्वरूपाने आपण या पूर्वसंध्येला देणार आहोत. आणि नक्कीच आपण पाहतोय आमच्या स्क्रीनवरती सर्वच मान्यवर त्यांच्या हातामध्ये 2024 कॅलेंडर घेतात. स्त्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या स्वप्नांना पूर्ण करूयात. तर थँक्यू सो मच. खूप खूप आभार आपल्या सर्वांचाच. इनॉग्रेशन इथे मात्र झालेलं आहे. कॅलेंडर वाटपाचा कार्यक्रम बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाल्यानंतर याची आपण नोंद घ्यावी. तर त्यानंतर मित्रांनो ही स्पर्धा ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून इथे मात्र आयोजित केली गेली. अर्थात अक्षयजी पानसरे साहेब त्याचबरोबर अमोलजी जरे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मात्र या क्रीडा स्पर्धांना इथे आयोजित केलं गेलं. तर आपण दोन्ही मान्यवरांचा केक कटिंगचा इथे कार्यक्रम पार पाडणार आहोत. आपल्या सर्वांच्या शुभ उपस्थितीमध्ये आपण वाढदिवस साजरा करणार आहोत. आपल्या शुभेच्छा या लाख मोलाच्या आहेत त्याच्यात कुठलीही शंका नाहीये. सातत्याने आपलं प्रेम श्री बिल्डर्सच्या पाठीशी भरभरून राहिलंय आणि आज आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये केक कटिंग करून वाढदिवस देखील सेलिब्रेट करणार आहोत. तर मी विनंती करेन अमोल शेठ जरे त्याचबरोबर अक्षयजी पानसरे साहेबांना आपण यावं. दोघांनी देखील पुढं. आपण छोटासा केक कटिंगचा कार्यक्रम देखील इथे कंप्लीट करणार आहोत. आपल्या लाईव्ह युट्यूब स्क्रीनवरती देखील हे चित्र आपण टिपू शकता. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण निश्चित स्वरूपाने श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स येणारे खूप चांगले चांगले लक्झरियस प्रोजेक्ट जे मात्र पुष्पक नगर उल्वे त्यानंतर करंजाडे तलोजा विभागामध्ये पार पाडले जात आहेत. आणि याची आपल्याला इत्थंभूत माहिती हवी असेल तर आपण दापोली येथील पुष्पक नगर मधील आमच्या ऑफिसला जाऊन भेट देऊ शकता. आणि त्याचबरोबर बुकिंग्स लवकरात लवकर करा मित्रांनो. खूप चांगल्या ऑफर्स चालू आहेत आणि विशेष करून कळंबोलीतील रहिवाशांसाठी तुमच्यासाठी भरपूर काय पाहायला मिळेल. दोन्ही टीम्स यायचे. दोन्ही टीम्स श्री गणेश प्लीज या. आपण श्री गणेश संघ आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला निवेदन दिलं जाते. प्लीज खेळ भावना दाखवा. त्याचबरोबर आपण पाहतोय की आमच्या समोर स्मॅश जय मल्हार फोर्स फिटनेस ए हा संघ इथे उपस्थित झाला. मागील स्पर्धेमध्ये त्यांचा बी हा संघ उपविजेता ठरला होता परंतु प्रथम पारितोषिक पटकावण्याचं स्वप्न इथे मात्र पूर्ण केलं या स्पर्धेमध्ये. त्यांचं हार्दिक अभिनंदन करूया. त्याचबरोबर रनरअप संघ अर्थात श्री गणेश संघ तुम्हाला देखील कॉंग्रॅच्युलेशन्स. अशी कानाखाली देईन ना. नक्कीच आमच्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकता. लाईव्ह वरती देखील पाहू शकता अमोलजी आणि त्याचबरोबर अक्षयजी यांना ज्यांचा आपण केक कटिंगचा कार्यक्रम इथे मात्र पार पाडणार आहोत. वाढदिवस मात्र आपण त्यांचा सेलिब्रेट करणार आहोत. त्यांच्या वाढदिवसाच्या या शुभ प्रसंगी त्यांना लाख मोलाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. त्यांना सिंहगडाची शौर्यता, पुरंदराची भव्यता, रायगडाची श्रीमंती आणि सह्याद्रीची उंची ही मात्र त्यांच्या आयुष्याला लाभो. त्यांना उदंड आयुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो, सुख संपदेने नटलेलं आयुष्य लाभो हीच मात्र तमाम कळंबोलीकरांच्या माध्यमातून खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मात्र दोन्ही मान्यवरांना देऊयात आणि लगेचच केक कटिंगच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर डीजे आपण सज्ज आहात का?
वाढदिवसाचं संगीत आपण रेडी ठेवलंय का? यस, ओके. डीजे देखील सज्ज आहेत, दोन्ही मान्यवर देखील सज्ज आहेत, पीटीसी देखील सज्ज आहेत आणि तमाम क्रीडा रसिक खेळाडू देखील सज्ज आहेत. आणि जसं डीजे वाजेल त्यानंतर लगेच आपण केक कटिंगचा कार्यक्रम सुरू करणार आहोत. तर दीपक, डीजे. तर हार्दिक 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 आपण खूप साऱ्या शुभेच्छा इथे मात्र आपण दोन्ही मान्यवरांना देऊया त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून. मंगेश 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 आणि स्वप्नील दोघांनी या. मंगेश आणि स्वप्नील दोघांनी या इकडे. एक कॅल्क्युलेशन आहे स्कोर कार्डवरचं. तर धन्यवाद. आता मात्र आपण वळूयात लगेचच बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. इथे मात्र आपण पाहतो की भरपूर सारे त्यांचे चाहते वर्ग व्यासपीठावरती येऊन देतात. आम्ही तुम्हाला वेळ देणार आहे परंतु वेळ कमी आहे मित्रांनो. प्लीज लवकर 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 सर्वांनाच न्यू इयर सेलिब्रेशन साठी घरी जायचंय. तर प्लीज आपण सर्वांनी लगेच बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. आयोजकांना विनंती असेल की आपण यायचंय लवकरात लवकर. मंगेश मंगेश चला, लहान मुलांना विनंती असेल चला व्यासपीठ मोकळं करायचं. लहान मुलांनी चला खालती या. चला
बक्षीस वितरणाचा मुख्य कार्यक्रम आपण पहिले कंप्लीट करूया, त्यानंतर फोटो सेशन वगैरे करू, कारण की खेळाडूंचे आम्हाला सातत्याने फोन येत आहेत की प्लीज चला बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करा. तर चला सुरुवात करूयात आता मात्र बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला. सर्वप्रथम या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच स्टेज मोकळा करायचा. चला लहान मुलांना विनंती असेल, चला खाली उतरा, चला खाली उतरा, लवकर 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 मित्रांनो. चला चला स्टेज मोकळा करायचा. आपण बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तमाम मान्यवरांना मात्र विनंती असेल की आता मात्र आपण विराजमान होऊन घ्यायचंय. आपण बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला लगेच सुरुवात करतोय. प्लीज चला लवकर, वेळ कमी आपल्याकडे. चला 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 मित्रांनो, व्यासपीठ थोडंसं मोकळं करायचंय. मान्यवरांना पुढील कार्यक्रमासाठी इथून निघायचंय, आगेकूच करायची आहे. तर चला बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला इथे मात्र आपण सुरुवात करतोय. सर्वप्रथम प्लेअर ऑफ द मॅच आजच्या या फायनलच्या मॅच मधला तर अमोलजी तनपुरे साहेबांना विनंती करेन की आपण पुढे यायचं. आपल्या शुभ हस्ते फायनलचा प्लेअर ऑफ द मॅच हे पारितोषिक आम्ही देणार आहोत. तर फायनलचा प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय ज्याने 1 षटक हाताळलं, 3 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट घेतला, अविनाश जाधव. तिसऱ्यांदा आजच्या दिवसामध्ये प्लेअर ऑफ द मॅच. दीपक दीपक बक्षीस वितरणाचा कार्यक्रम चालू आहे. प्लीज बक्षीस वितरण झाल्यानंतरच कॅलेंडर वाटले जाईल. कृपया करून सहकार्य करा प्लीज, विनंती करतो आपणास. भरपूर आहेत, भरपूर कॅलेंडर आहेत, भरपूर आहेत. तर तनपुरे साहेब आपण यायचे पुढं प्लीज. आपल्या शुभ हस्ते मात्र पारितोषिक वितरित केलं जाईल प्लेअर ऑफ द मॅच फायनलचा. त्यानंतर पुढचं पारितोषिक आपल्या समोर घेऊन येतो. संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याने मात्र संपूर्ण स्पर्धेमध्ये 6 कॅचेस पकडल्यात, हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन अजयजी गुप्ता साहेबांना की आपण पुढे यावं. KYC युथ क्लब कळंबोलीमधील सर्वाधिक मोठा आणि सर्वाधिक बलशाली असा युथ क्लब म्हणून ज्याला पाहिलं जातं KYC ग्रुप. आणि त्याचबरोबर स्वप्नीलजी पोखरकर साहेब आणि त्याचबरोबर शरदजी, आपण तिघांनी यायचे पुढे. आपल्या तिघांच्या शुभ हस्ते हे मात्र पारितोषिक वितरित केलं जाईल. संपूर्ण स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक.
आणि पारितोषिक जात आहे विनोद भिल यांना. 6 कॅच त्यांनी कंप्लीट केल्यात. तर विनोद भाऊ यायचे आपण. तर थँक्यू सो मच आणि कॉंग्रॅच्युलेशन्स विनोद भाऊ. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन विराटजी पवार साहेबांना आपण पुढे यावं. आपले शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेमधला ज्यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये 9 षटकं हाताळली, 18 चेंडू डॉट टाकले आणि सर्वाधिक उत्कृष्ट स्पेल त्यांचा 2 षटकं 10 धावा आणि 3 विकेट ज्यांनी घेतल्या आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये टोटल विकेट्स घेतले 9, 56 धावा खर्च केल्यात. आणि हे पारितोषिक आपण पाहतो की हे पारितोषिक मात्र इथे वितरित केले जाते भरजी इंगळे सर आणि त्याचबरोबर विराटजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक जात आहे अविनाश यांना. तर हार्दिक 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 अभिनंदन. भरपूर दिवसानंतर आपण अविनाश जाधव यांना पाहिलं उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक पटकावत असताना. संपूर्ण स्पर्धेमध्ये अप्रतिम चकाकणारी कामगिरी त्याची लाभली आणि मात्र हा मान त्याने पटकावला उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतला. त्यानंतर पुढील पारितोषिक उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन गौरवजी घाडगे साहेबांना की आपण यायचे पुढे. उत्कृष्ट फलंदाज तर गौरवजी घाडगे साहेब आपण यावं पुढे. संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज ज्याने मात्र संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 57 धावा कुठून काढल्यात, 228च्या स्ट्राईक रेटने, 1 वेळा नॉट आउट राहिलाय तो, 32 धावा त्याचा बेस्ट स्कोर राहिलाय आणि 3 वेळेला आपण 5 षटकार त्याने लगावलेत आणि 3 चौकार लगावलेत. उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन सुमितजी आणि त्याचबरोबर मंगेशजी आणि त्याचबरोबर दीपकजी कोडावते या तिघांना देखील विनंती करतो या संपूर्ण स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि या तिघांच्या शुभ हस्ते संपूर्ण स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज हा पारितोषिक जातोय. सागर आपण देखील यायचे कारण की आपण देखील प्रमुख भूमिका दर्शवली संपूर्ण स्पर्धेमध्ये यशस्वी आयोजनाची. या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज ज्याचा बोलबाला राहिलाय आपल्या बॅटीच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन श्री बिल्डर चषक 2023 हे पारितोषिक जात आहे हॅपी सिंग यांना. त्यानंतर विनंती असेल तुषारजी पाटील साहेबांना त्याचबरोबर तुकाराम शेठ सरक साहेबांना आपण दोघांनी पुढे यायचे. आपल्या दोघांच्या शुभ हस्ते संपूर्ण स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थात मॅन ऑफ द टुर्नामेंट. मित्रांनो सकाळपासून चर्चा होती, कालपासून चर्चा होती की सरप्राइझिंग गिफ्ट मॅन ऑफ द सिरीज साठी काय राहणार आहे आणि आयोजकांनी माहिती काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द टुर्नामेंट साठी पुमाचे ओरिजिनल ब्रँडेड शूज ज्याची मार्केट प्राइस आज 4000हून अधिक आहे. त्याच्यानंतर हरिकेनचा ट्रॅक आणि टी शर्ट आणि त्याचबरोबर हरिकेनचा इनर म्हणजे संपूर्ण स्पोर्ट्स किट हा तुम्हाला भेटणार आहे आणि त्याचबरोबर स्पोर्ट्स गॉगल म्हणजे एका संपूर्ण
प्लेयरसाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या सर्व गोष्टी मात्र तुम्हाला सरप्राईज गिफ्ट म्हणून दिल्या जाणार आहेत. संपूर्ण स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट खेळाडू जातोय ज्याने 98 पॉइंट जमा केलेत, ज्याच्यामध्ये 28 चेंडूंमध्ये 58 धावांची त्याने खेळी केली, 8 विकेट्स त्याने प्राप्त केलेत, 40 पॉइंट त्याचे तिथे झाले आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू हे पारितोषिक जाते भरपूर दिवसानंतर पुन्हा एकदा ज्या नावाचा बोलबाला राहिला, गेम चेंजर सचिन ठोंबरे अर्थातच शिवा. अष्टपैलू कामगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये लाभली आणि या नावाची दखल पुन्हा एकदा कळंबोली टेनिस क्रिकेटने जरूर घेतली आणि मॅन ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक मात्र त्याला जातोय. तर शिवा याच्याशी आपण संपर्क साधूयात. सचिन 2 मिनिटं आपल्याला बोलावंच लागेल. शुभेच्छा. मी पकडू का शिवा? मी पकडतो पाहिजे तर, काय काळजी करू. 2च मिनिटं. अमोल दादांनी विनंती केली, प्लीज विनंतीला मान ठेवावा लागेल. शिवा, आज भरपूर दिवसानंतर तुझा खेळ निखारून आलाय, खूप बरं वाटलं. काय सांगशील, कशी तयारी केली होतीस? तयारी अशी काही नाही, बॅड पॅचमध्ये होतो त्याच्यामुळं खूप त्याच्याबद्दल वाईट तर वाटतच होतं आणि स्वतःच्या टीममधून खेळत असताना काहीच करू शकत नव्हतो. या गोष्टीचं तर म्हणजे मी शब्दात बोलू शकत नव्हतो, पण त्याच्यातून सुद्धा माझी पूर्ण टीम, माझा जो बॅकअप सपोर्ट आहे, हे सर्व मला बोलायचे की तू चालला की आपली टीम जिंकणार, तू चालला की आपली टीम जिंकणार. आणि त्याच्यातून जे माझे सहकारी, माझे मित्र, माझी जुनी श्री गणेश टीम, त्याचे जे सहकारी संभाजी घोरपडे असतील की ज्यांचं मी क्रिकेट बघून शिकलो, अरविंद ढेकळे असेल, मी त्या गोष्टीवर मागील आठवड्यात जी टुर्नामेंट झाली रणजित कट्टे पाटील, त्यावेळी त्या टीममधून मी खेळत असताना परेश कडकेचं माझं त्या गोष्टीवर बोलणं झालं. त्यांनी पण मला 1-2 गोष्टी, आता तो खूप चांगल्या टचमध्ये, त्यांनी 1-2 गोष्टी मला सांगितल्या की असं आहे दादा, मी तुझी बॅटिंग बघितली, तू काही करू शकतोस, फक्त तू फ्री माइंड खेळत राहा. मी स्वतः विजय शेठ खानोकर यांच्याशी पण बोललो या गोष्टीवर आणि याच्यातून मला आजचा हा रिझल्ट भेटला. तर कॉंग्रॅच्युलेशन जरूर करा. ज्या प्रकारे सांगितलं की आपल्या पाठीशी आपले मित्रपरिवार जर ठामपणे असेल तर संकट किती मोठे होत्या त्याला आपण पेलावू शकतो. एकंदरीत या संपूर्ण आयोजनाबद्दल काय सांगशील? कारण की अमोल दादांनी एवढं मोठं भव्य दिव्य आयोजन आपल्यासाठी केलं, तर काय शुभेच्छा अमोल दादाला आणि त्यांच्या संपूर्ण टीमला. आयोजनाबद्दल बोलायला गेलं तर बोलेल तेवढे शब्द खूपच कमी आहेत, कारण कळंबोली क्रिकेटमधलं जे आयोजन आहे, कारण ज्यावेळी प्रदीप स्पोर्ट्सला जे बाहेरचे खेळाडू येतात म्हणजे किट वगैरे काही घेण्यासाठी, ते ज्यावेळी आयोजन बघतात ना, ते विचारतात की किती हजाराच्या टुर्नामेंट आहेत, पण त्यावेळी आम्ही त्यांना प्रश्न करतो की तुम्हाला किती हजाराच्या वाटतात, तर ते 1,00,000 2,00,000 अशा वार्ता करतात. ज्यावेळी आम्ही त्यांना बोलतो नाही आमची टुर्नामेंट 20,000ची 25,000ची, त्यावेळी ते शॉक होतात की ह्या गोष्टी सर्व ऐकून. त्याच्यामुळे नियोजनाबद्दल कळंबोली क्रिकेटच्या तर नो डाऊट काहीच. तर कॉंग्रॅच्युलेशन शिवा, खूप साऱ्या शुभेच्छा तुला आणि तुझ्या संपूर्ण टीमला येणाऱ्या संपूर्ण क्रीडा स्पर्धांच्या. हे होते गेम चेंजर द शिवा, ज्यांनी पुन्हा एकदा आपल्या नावाला दखल घेतली प्रेक्षकांमध्ये चर्चा करण्यासाठी आणि KPL धमाका लवकरच येतोय आणि त्याचीच पूर्वतयारी मात्र शिवानी परिपूर्ण पद्धतीने केली. तर कॉंग्रॅच्युलेशन, खूप खूप अभिनंदन, खूप साऱ्या शुभेच्छा शिवाला मात्र देऊयात आणि लगेच बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला पुन्हा एक देऊयात. मित्रांनो, स्त्री बिल्डर चषक 2023 आणि E1 स्टार स्पोर्ट्स क्लब आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा आपण सर्वांच्या येण्याने फुलून आली आहे आणि तुमच्या सर्वांच्याच प्रेमामुळे ही क्रिकेटची स्पर्धा यशस्वी झाली आहे. परंतु आपण आभार व्यक्त केलं पाहिजे मित्रांनो अमोलजी यांचं, जे मात्र सातत्याने प्रयत्न करते आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी. तुम्हाला देखील तुमच्या स्वप्नांना पूर्ण करायचं असेल, आपल्या हक्काचं घर आसपासच्या पंचकृषीमध्ये जर का घ्यायचं असेल तर आत्मविश्वासाने या, तुमच्या स्वप्नांना आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीये हे मात्र आवर्जून आज मात्र या व्यासपीठाच्या माध्यमातून सांगतो आणि लगेचच पुढील कार्यक्रमाकडे तुम्हाला घेऊन जातो. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेमधला रनरअप ठरतोय अर्थातच श्री गणेश संघ. यायचे आपण सर्वांनी हे पारितोषिक घेण्यासाठी. श्री गणेश संघ यावं आपण लवकर. सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण सर्वांनी पुढे यायचं. आपल्या सर्वांचे शुभ हस्ते हे पारितोषिक आपण मात्र इथे वितरित करणार आहोत. सर्वच मान्यवर, अमोल दादा असेल, विजय शेठ असेल, तुकाराम शेठ असेल, अक्षय जी असेल, त्याचबरोबर डीजे एक मिनिट थांबायचं.
तुषार दादा यांना विनंती असेल, त्याचबरोबर तनपुरे साहेब असेल, पवार साहेब असेल, या सर्वांनाच मी विनंती करेन की तर या आपण सर्वच मान्यवर अतिथी आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते ही मानाची रनरअपची ट्रॉफी आपण यांना सुपूर्द करायचे. या वर्षीच्या हंगामामधली सर्वाधिक देखणी, सर्वाधिक सुंदर, सर्वाधिक आकर्षक आणि सर्वाधिक मोठी ट्रॉफी म्हणून श्री बिल्डर चषकाला पाहिलं गेलं होतं आणि द्वितीय क्रमांकाची पारितोषिक देखील आपण पाहू शकता. भली मोठी ही ट्रॉफी ही मात्र सुपूर्द केली जाते. रनरअप ठरतोय श्री गणेश हा संघ. डीजे चलती है आंखों में जिसके भी दिल में तेरा नाम है, परवाह ही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है. धरती अंबर सितारे उसकी नजरें उतारे, डर भी उससे डरा रे जिसकी रखवाली यारे, करता साया तेरा हे देवा श्री गणेश 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 देवा श्री गणेश. थँक्यू सो मच. त्यानंतर मित्रांनो वळूयात आजच्या सर्वाधिक इम्पॉर्टंट चषकाकडे. अर्थातच मित्रांनो श्री बिल्डर चषक 2023 मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची ट्रॉफी, जिला मात्र सर्वांनी भरभरून प्रयत्न केले स्पर्श करण्याचे. भरपूर जणांचे प्रयत्न असफल ठरले, 21 जणांचे स्वप्न भंग झाले आणि एकमेव असा संघ ठरलाय ज्यांनी मात्र याच्यावरती आपला विश्वास दर्शवला आणि तो विश्वास देखील पूर्ण केला. अर्थातच ठरलाय स्मॅश जय मल्हार फोर्स फिटनेस ए हा संघ विजेता. तर यायचंय आपण सर्वांनी. अरे किती बेसमोर